या सातारा शहराच्या जवळच असलेला हा साताऱ्याचा किल्ला, या किल्ल्याचं नाव आहे अजिंक्य तारा। आज आपण या अजिंक्य तारा किल्ला या ठिकाणी आलेलो आहोत। चला पाहूया गड कसा आहे। परत समोर जर आपण पाहिलं तर गडाचा मुख्य दरवाजा आहे या ठिकाणी, आणि या इथपर्यंत येण्यासाठी सिमेंटचा अत्यंत चांगला रोड या ठिकाणी तयार केलेला आहे। 4 व्हीलर 2 व्हीलर गाड्या इथपर्यंत येतात, त्याच्यामुळे येण्यासाठी काही अडचण नाही, फारसा ताला वगैरे लागत नाही। मित्र हो, या ठिकाणी ही जी कमान दिसते हे तलावातील महादेव मंदिर आहे आतमध्ये। तर आपण आत जाऊन पाहूया।
या ठिकाणी पावसाळ्यामध्ये हा तलाव भरल्यानंतर खूप सुंदर असं दृश्य या ठिकाणी दिसतं. सध्या तलाव कोरडा आहे, कडक उन्हाळा आहे आणि म्हणून तलाव कोरडा आहे. पावसाळ्यामध्ये छान भरल्यानंतर व्यवस्थित वाटतो. सुंदर असं मंदिर आहे या ठिकाणी. मंदिराच्या बाहेर नंदी आहे. नंदीची मूर्ती अत्यंत सुबक आहे. अत्यंत विलोभनीय अशी मूर्ती या ठिकाणी आहे. शिवलिंग या ठिकाणी आहे, शंकराची पिंड. कोपऱ्यामध्ये हनुमान, गणपती बाप्पा आहे. गडावर तलावातील महादेवाचं अतिशय अप्रतिम असं मंदिर या ठिकाणी आहे. ठिकाणी काही अवशेष दिसत आहेत, ढासळलेले आहेत. मित्रहो, या ठिकाणी किल्ले अजिंक्य तारा श्री मंगळाई देवी या मातेचं मंदिर आहे. नवरात्रामध्ये भरपूर गर्दी असते. या ठिकाणी मोठे कार्यक्रम असतात. काय खालून पण खाली. ठीक आहे यार. या मित्र हो, या ठिकाणी ही जी वास्तू दिसतीये हा राजवाडा आहे आणि महाराणी ताराराणी यांचा हा राजवाडा आहे. आणि या ठिकाणी या राजवाड्याच्या समोर अनेक अवशेष या ठिकाणी दिसत आहेत. राजसदर आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही सगळे राजसदर आहे.
या ठिकाणी नाणे पाडण्याची टंकसाळ आहे. या शेजारी एक वास्तू आहे. या वास्तूवर या ठिकाणी गजलक्ष्मी वगैरे आहे, हत्ती आहेत. पुढे आलात तर या ठिकाणी अशी 2 भुयारं दिसत आहेत. गडावर झाडी चांगली आहे, उन्हामुळे वाळलेली आहेत. मित्रहो, या ठिकाणी काही ऐतिहासिक बांधकाम या ठिकाणी दिसतंय आणि समोर राजवाडा आहे. सदर या ठिकाणी समोर सदरेचे अवशेष आहेत. या ठिकाणी हे सदरेचे अवशेष दिसत आहेत. राजवाडा सदरेचे अवशेष आहेत. मित्रहो, या ठिकाणी गड संवर्धनाचं काम सुरू आहे. बांधकाम बऱ्याच ठिकाणी गडावर चालू आहेत. रंगरंगोटी चालू आहे. गडाला पुन्हा पूर्वीचं वैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न चालू आहे. आपण सांभाळ करूया. या ठिकाणी छानसे महाराजांची राजमुद्रा आहे. प्रतिपतचंद्र लेखे व वर्धिष्ण विश्ववंदिता शाह सुनहा शिवस्तैषा मुद्रा भद्राय राजते. महाराजांची राजमुद्रा प्रत्येक ठिकाणी आहे. या ठिकाणी पाण्याचे तलाव आहेत. या बाजूला एक आहे आणि या बाजूला एक आहे. एवढ्या कडक उन्हातही तलावामध्ये चांगलं पाणी आहे. 2 बाजूला 2 तलाव या ठिकाणी आहेत. गडाच्या कडेला गडाची तटबंदी अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये आहे. गडावरून सातारा शहर भव्य असं शहर आहे. मोठा आहे, विस्तृत आहे. जिल्हा आहे सातारा. समोर आहे तो राजवाडा. या ठिकाणी विरगळ आहेत. मांगलाई माता देवीचं हे मंदिर आहे. या मंदिरामध्ये विरगळ या ठिकाणी आढळतात.
मित्रहो, गडाची जी तटबंदी आहे ही अत्यंत मजबूत आणि मोठी आहे. मित्रहो, अजिंक्य तारा हा जो गड आहे स्वराज्याची चौथी राजधानी. साधारणपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीमध्ये राजगड ही स्वराज्याची राजधानी होती. त्याच्यानंतर महाराजांनी 1674मध्ये आपली राजधानी बदलली आणि ती किल्ले रायगडावर नेली. महाराजांच्या मृत्यूपर्यंत रायगड हा स्वराज्याची राजधानी राहिली. छत्रपती संभाजी महाराजांपर्यंत ती स्वराज्याची राजधानी होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम हे झाले आणि मग राजारामांच्या मागेसुद्धा संकट टळली नाहीत आणि म्हणून मग राजाराम हे स्वराज्य वाचवण्यासाठी महाराष्ट्रापासून हजारो कोस दूर असलेल्या तमिळनाडूमधील जिंजी या ठिकाणी गेले आणि जिंजी ही स्वराज्याची तिसरी राजधानी झाली. जिंजीतून आपल्या स्वराज्याचा कारभार या ठिकाणी पाहिला जाऊ लागला. त्याच्यानंतर राजारामराजे छत्रपती राजाराम हे पुन्हा महाराष्ट्रामध्ये आले. त्यांच्यानंतर मग साधारणपणे छत्रपती संभाजीराजांचा मुलगा शाहू हे या स्वराज्याचे छत्रपती झाले. साधारणपणे औरंगजेबाच्या कैदेतून सुटल्यानंतर शाहूंनी खेड या ठिकाणी लढाई झाली. ही लढाई शाहूंनी जिंकली आणि त्यानंतर हे शाहू हे या ठिकाणी सातारा या ठिकाणी आले आणि सातारा येथे आल्यानंतर हा जो गड होता अजिंक्य तारा हा त्यावेळेस महाराणी ताराराणींच्या ताब्यामध्ये होता. महाराणी ताराराणींनी या ठिकाणी स्वराज्याचा सांभाळ 7 वर्ष केला. औरंगजेबाला झुंजवलं आणि म्हणून मग या ठिकाणी महाराणी ताराराणींनी हा किल्ला शाहू राजांना द्यायला नकार दिला. कारण त्यांना असं वाटलं की औरंगजेबाने शाहूंना जिवंत ठेवलं नसावं आणि म्हणून मग ताराराणींनी हे सगळं स्वराज्य शाहूंना द्यायला नकार दिलेला होता. आणि या ठिकाणी मात्र अजिंक्य तारा या ठिकाणी शाहू राजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि ते छत्रपती शाहू महाराज झाले. इतिहासामध्ये राजर्षी शाहू महाराज वेगळे आहेत आणि छत्रपती शाहू महाराज वेगळे आहेत. ताराराणींना मात्र ही बाब खटकली आणि त्यांनी मग त्यांचा जो मुलगा होता दुसरा शिवाजी यांना कोल्हापूर या ठिकाणी पन्हाळा या किल्ल्यावर त्यांनी राज्याभिषेक केला आणि मग त्या ठिकाणी कोल्हापूरची गादी सुरू झाली. आणि अशा पद्धतीने इतिहासामध्ये मराठ्यांच्या इतिहासामध्ये 2 गादी निर्माण झालेल्या आहेत. एक म्हणजे सातारा गादी आणि दुसरी म्हणजे कोल्हापूर गादी. आजही तुम्ही बघितलं तर या दोनही ठिकाणी आपल्याला छत्रपती आढळतात. तर अशा पद्धतीने मराठ्यांच्या साम्राज्याचं या ठिकाणी थोडंसं 2 गाद्यांमध्ये रूपांतर झालेलं आहे. या ठिकाणी नंतर मराठी इतके पॉवरफुल झाले की कोणतीही सत्ता मराठ्यांना संघर्ष करू शकेल, मराठ्यांवर आक्रमण करू शकेल अशी शक्ती या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात राहिली नाही. आणि मग या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांनी मग या अजिंक्य तारा गडावरून आपला जो कारभार आहे हा खाली सातारा या शहरामध्ये हे शहर निर्माण केलं. त्या ठिकाणी त्यांनी भव्य असा राजवाडा बांधला आणि डोंगरावरून गडकोट किल्ल्यांवरून स्वराज्याचा कारभार हा जमिनीवर आला आणि तेव्हापासून जमिनीवरून हा कारभार सुरू झालेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला या अजिंक्य तारा या गडाची थोडक्यात माहिती सांगता येते. कालांतराने नंतर कोल्हापूरच्या गादीमध्ये पण संघर्ष सुरू झाले आणि ताराराणींच्या म्हणजे ज्या राजाराम महाराजांच्या ज्या दुसऱ्या पत्नी होत्या राजसबाई त्यांचे जे पुत्र होते छत्रपती दुसरा संभाजी यांनी मात्र ताराराणींना त्या ठिकाणी त्रास द्यायला सुरुवात केली. शाहू राजांना ही गोष्ट आवडली नाही
आणि म्हणून मग शाहू राजांनी त्या ठिकाणी त्यांना समज दिली आणि महाराणी ताराराणींना घेऊन ते या गडावरती आलेले आहेत. या ठिकाणी महाराणी ताराराणी राहिल्या. त्यांचा या ठिकाणी भव्य असा राजवाडा आहे. 1761पर्यंत ताराराणी या जिवंत होत्या आणि त्याच्यानंतर या ताराराणींचं निधन झालं आणि साताऱ्याजवळ जे संगम माहुली आहे या ठिकाणी त्यांची समाधी आपल्याला तिथं पाहायला मिळते. असा हा जो गड आहे हा स्वराज्याची राजधानी आहे. गड चांगला अजूनही भरपूर असा मजबूत आहे. या ठिकाणी गड फिरायला साधारणपणे 1 ते 1.5 तास लागतो. पाहायला अवशेष वगैरे आता फार काही राहिलेले नाहीत, पण एक आपल्या राजाची राजधानी आहे म्हणून आपण मराठी माणसांनी या ठिकाणी येऊन नतमस्तक झालं पाहिजे. जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ. या ठिकाणी शंभू महादेवाचं अत्यंत सुंदर असं मंदिर आहे.